रत्नागिरी रेल्वे स्थानकावर परप्रांतीयांमुळे मराठी माणसाला मनस्ताप सहन करावा लागलाय। कन्फर्म तिकीट असूनही परप्रांतीयांनी मराठी माणसाला डबा फिरू दिलं नाही। संपूर्ण डबा परप्रांतीयांनी भरलेला होता। तिकीट असूनही चढू दिलं नाही, याला जबाबदार कोण असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला। तर या घटनेमुळे मराठी प्रवाशांच्या सुरक्षेचा आणि सन्मानाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला। आम्ही जायचं, आम्ही तिथे आरसेफला उभा आहे, त्याला सांगतो खाली काढ, आम्हाला जाऊ तर दे। हम विदाउट पर्ची के टीसी के इसके हम किसी को भी हाथ नहीं लगा सकते, हेच आहे रूल। मग ठीक आहे, ठीक आहे। मग आता आम्ही काय करायचं? आता आमचं कन्फर्म तिकीट होतं, सगळं आहे लाईव्ह मध्ये सगळं असं लेट आलं। एका कोकणी माणसाचं रिझर्वेशन होतं आणि रिझर्वेशन असताना देखील त्याला बसायला मिळालं नाही, त्याला प्रवास करायला मिळाला नाही। प्रचंड डब्बा जो होता तो सगळं परप्रांतीयांनी गच्च भरलेला होता, कोणाकडेही तिकीट नव्हती। तर सदर तक्रार टीसीकडे केली असता टीसीने उलटी आरेरावी केली, आरेरावी करून 10-12 पोलिसांना बोलवून पुन्हा दमदाटी केली। नेमकं महाराष्ट्रात चाललंय काय?